बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा सर्व सर्वत्र परमेश्वर पिता, ज्यावर माझा विश्वास आहे, त्याचा एक त्यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने जन्मला, कुमारी जन्मला, पोंती पिलाताच्या हाताने त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला फोडले, तो दुःखात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्व परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास आहे. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि नरकाचे जीवन यावर माझे विश्वास आहे. आमेन. आमचे स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव. आनंदाची दस्य, पहिले दस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची राणी, आम्हा पापाच्या तांडणाच्या मरणाच्या वेळी आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा पूर्वी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर,
नरकाच्या विकासाला वाचव. सर्व मनुष्य सदाकाळ विशेष करून तुझ्या स्तुतीची जरुरी आहे. दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथची भेट घेतली. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझे आठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा पूर्वी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या विकासाला वाचव. सर्व मनुष्य सदाकाळ विशेष करून तुझ्या स्तुतीची जरुरी आहे. रहस्यावर वाचन केले जाईल. तिसरे रहस्य, बाळ येशू गायच्या गोट्यात जन्मला. आमचे स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे प्रभूच्या साऱ्या कलाकृतींनो, दुःखी व पीडितांना बरे करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. स्वर्गाच्या राणीची स्तुतिगीत गा. हे प्रभूच्या दूतांनो, पीडितांना बरे करणाऱ्या मातेची प्रशंसा करा. हे स्वर्ग लोकवासियांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. हे स्वर्गातील सर्व संतांनो, पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे आकाशातील तारकांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची कीर्ती गा. पर्जन्यधारांनो, दवबिंदूंनो, स्वर्गातील राणीला धन्य म्हणा. हे ज्वालांनो व उल्कांनो, निष्कलंक मातेची स्तुती करा. हे छाये व सूर्यप्रकाशा, स्वर्गातील राणीची प्रशंसा करा. हे तुषारांनो व धारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे हिमानो व गारांनो, स्वर्गातील राणीचे गुणगान गा. निष्कलंक मातेचे गुणगान करा. हे रात्रीनो व दिवसांनो, स्वर्गातील राणीची कीर्ती गा. हे प्रकाशानो व अंधारांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेला धन्य म्हणा.
हे विखुल्लतांनो व मेघांनो, स्वर्गाच्या राणीची स्तुती करा. हे वसुंधरे, तू आपल्या राणीची प्रशंसा कर. हे पर्वतांनो व पहाडांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे साऱ्या पृथ्वीवरील वनस्पतींनो, निष्कलंक मातेचे गुणगान गा. हे सुगंधित पुष्पांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे यशगीत गा. हे सागरांनो व नघांनो, मातेचे गुणगान गा. हे प्रभूच्या याजकांनो व धार्मिक जनांनो, पीडितांचे मातेचे गुणगान करा. हे आत्म्यांनो, निष्कलंक मातेची कीर्ती गा. हे संतांनो व पाप्यांनो, पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. आमेन. मग कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. मग कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव हे माझ्या येशू, आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या पिंडापासून वाचव, सर्व मनुष्य सदाकाळी विशेष करून तुझ्या जिज्ञासेची अतिशय जरुरी आहे. चौथे व पाचवे रहस्य गायनात घेतले जाईल. चौथे रहस्य मरियेने येशू बाळाला मंदिरात भेटवले. आमचे स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या येशू, आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या पिंडापासून वाचव, सर्व मनुष्य सदाकाळी विशेष करून तुझ्या जिज्ञासेची अतिशय जरुरी आहे. पाचवे रहस्य येशू मंदिरात सापडला. आमचे स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. धन्य आहेस तू
सर्व मनुष्यात सर्वकार्याने विशेष करून तुझ्या दयेची स्तुती करूया. नमस्कार हे राणी दयेचे माते, तो आमचा जीव, तुमचे मधुर्य आणि आमची आशा आहे. तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपाल झालेली एवेशीमुळे मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरी शोध करत वरच दुष्काळी टाकतो. तूच तर आमचे कैवारणी आहेस, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या देशपालीनंतर तुझ्या पुत्राचे आशीर्वादित फळ येशू याचे दर्शन आम्हाला घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरियम, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र मरियेची विनंती मला. हे ईश्वरा, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे ईश्वरा, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आमचे हे ख्रिस्ता, आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा, आम्हावर दया कर. हे देव पुत्र जगत तारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक एकच देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती हे कर. पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारीचे कुमारी, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते, आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते, आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. अतिसमजीस कुमारी, आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी, आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी, आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आशा, आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना, आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारण, आम्हासाठी विनंती कर. परमत्त बुद्धीच्या पात्र, आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्र, आम्हासाठी विनंती कर. शिवभक्तीच्या उत्कृष्ट पात्र, आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा, आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा, आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाचा दरवाजा, आम्हासाठी विनंती कर. सकाळचा नक्षत्र, आम्हासाठी विनंती कर. रोग्यांचे आरोग्य, आम्हासाठी विनंती कर. पाप्यांचे आश्रय, आम्हासाठी विनंती कर. दुखितांच्या सांत्वना, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तजनांचे सहाय्य, आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. अधिपित्रांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुमारीचे राणी, आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्राचे राणी, आम्हासाठी विनंती कर. भूतापासून संभवलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदाई नेलेले राणी, आम्हासाठी विनंती कर. पवित्र माळेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी, आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा, आमचे ऐकून घे हे प्रभू. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराच्या कोकरा. आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे ते परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला पालन दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आनंदितय तुला साहेबिनी, तू देवा माते सुलाय करी, देवदूतांची राणी तू गे, निर्धर नकोस. देवदूतांची राणी तू गे, निर्धर नकोस. ते देवदूत गे आनंद रे, ते उल्हास करू लागले. तुझे देखतीन देखतीन बर्गे माये चरणी तुझे, तुझे देखतीन देखतीन बर्गे माये चरणी तुझे. ते कंबल गे दाविदाच, मांडिलाय त्रिदावीच, भंडार का कृतीच
गे माये सुभक्ताचं भंडार कापलून तिचं गे माये सुभक्ताचं आजू मोठा तुझा दिवसू माणका मोतियांचा पारिसू तुझे नावी कर संतोष गे माये या संसारी तुझे नावी कर संतोष गे माये या संसारी. मरिया मातेचे नवीनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू नि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. इथे आपल्या विनंत्या सादर कराव्यात. जेव्हा तुझ्या उदरात शब्ददेह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनांबरोबर माझी ही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवते. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनविते. आमेन. विनंत्या. पोप साहेब व बिशप साहेब यांच्या हेतूसाठी प्रार्थना करीत असताना आजच्या प्रार्थनेचे आयोजन ज्यांनी केले आहे त्यांचे हेतू व या प्रार्थनेत सहभागी झालेल्या सर्वांचे हेतू मरियेने परमेश्वरापाशी रुजू कराव्यात आणि त्यांच्या कुटुंबावर कृपेचा वर्षाव करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. माते आम्ही आलो तव चरणी, ऐक प्रार्थना मुझी. आपल्या गावात सदा आनंदाचे आणि सलोख्याचे वातावरण असावे व आपल्या गावातील सर्वांना चांगले आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास ईश्वरी कृपा मिळावी व ते लवकरात लवकर आजारातून बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. माते आम्ही आलो तव चरणी, ऐक प्रार्थना मुझी. गावातील सर्व मुलांना त्यांच्या अभ्यासात योग्य मार्गदर्शन लाभावे व एक आदर्श विद्यार्थी होण्यास त्याने ईश्वरी कृपा मिळावी. त्याचप्रमाणे आपल्या गावातील तरुण तरुणी जे उच्च शिक्षण घेत आहेत व जे नोकरी व्यवसायाच्या शोधात आहेत त्यांना परमेश्वराचे योग्य मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. माते आम्ही आलो तव चरणी, ऐक प्रार्थना मुझी. येशूच्या मनात
कार्य करीत असलेल्या आपल्या गावातील धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधूंना त्यांचे कार्य करण्यास परमेश्वराची कृपा मिळावी व त्यांना चांगले आरोग्य मिळावे. त्याचप्रमाणे आपल्या गावातील जे लोक परदेशात आहेत त्यांचे परमेश्वराने सर्व संकटापासून रक्षण व चांगले आरोग्य त्यांना द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. माते आम्ही आलो तव चरणी, ऐक प्रार्थना आमची. आपल्या कोली बांधव जे वर्षभर ग्रोटोमध्ये मरिया मातेच्या पायाशी प्रार्थनेला येत असतात व नवेनाच्या दिवसात बहुसंख्येने प्रार्थनेला हजर असतात, त्यांच्या व्यवसायावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व परमेश्वराने त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. माते आम्ही आलो तव चरणी, ऐक प्रार्थना आमची. विशेष प्रार्थना कोरोना बाधित आजारांसाठी करूया. हे परमेश्वरा, या आजारांना बरे कर, त्यांच्या कुटुंबियांना आधार दे. या आजारांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व इतर सेवकांना चांगले आरोग्य व प्रेरणा दे. या विषाणूची लस शोधणाऱ्या संशोधकांना, सरकारी यंत्रणांना यश दे. ही सर्व प्रार्थना माते आम्ही आलो तव चरणी, ऐक प्रार्थना आमची. आपल्या गावातील मेलेल्यांच्या आत्म्यांना व शुद्धीस्थानांतील आत्म्यांना शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. माते आम्ही आलो तव चरणी, ऐक प्रार्थना आमची. माऊली तू मायाची, माऊली तू सायाची, माऊली तू मायाची, माऊली तू सायाची. तुझे पायाशी आल्यावा मी, कृपा दे आम्हा साहेबिनी. तुझे पायाशी आल्यावा मी, कृपा दे आम्हा साहेबिनी. माऊली तू मायाची, माऊली तू सायाची. सुखी बनहायस तू फुलावानी, समर्थ